नागपूर भारत स्काउट आणि गाईड या जिल्हा मेळाव्याचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. खरं तर आज कर्मवीर मासा कन्नमवारांची जयंती, त्यांनाही मी मानाचा मुजरा करतो. स्काउट आणि गाईडच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं आणि माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. मी जुबली हायस्कूलचा विद्यार्थी म्हणून मी सुद्धा 5 वर्ष स्काउट अँड गाईडचा शिबिरामध्ये जायचो आणि मला याची जाणीव आहे की जेव्हा त्या शिबिरात मी जायचो तेव्हा मंचावरून होणारं भाषण कधी संपतं हाच विचार मी समोर बसून करायचो. कारण स्काउट अँड गाईडचं एक सदस्य म्हणून जेव्हा जायचं तेव्हा सर्वात आवडीचा कार्यक्रम कोणता तर शेकोटी. आम्हालाही गाठी बांधायला सांगायच्या आणि मी आता मनात विचार करत होतो की स्काउट गाईडचं विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य काय. मी सरांना विचारलं की स्काउट अँड गाईड मध्ये किती गाठी शिकवल्या जातात, कारण तेव्हा आम्हाला ती यू इकडून यू आता विसरलो, खूप वर्ष झाले. आणि मला सांगितलं की 87 स्काउट आणि गाईडचा गाठीचे प्रकार आहे. मी तिथं गेलो तेव्हा मॅडम आपल्या गुगुशची शाळा ना तुमचे काही 12-13 गाठींचे प्रकार ठेवले होते आणि मला सरांनी सांगितलं की एकूण 87 गाठीचे प्रकार आहे. पण जेव्हा मी इथे येऊन तुमच्या या शिबिराचं निरीक्षण केलं तेव्हा मी मनात विचार केला की 88वी एक गाठ आहे स्काउट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांची, ती गुप्त आहे आणि ती गाठ म्हणजे प्रेमाची गाठ आहे की एकदा स्काउट गाईडच्या शिबिरामध्ये माणूस आला तर तो प्रेमाची गाठ इतकी पक्की बांधतो की आपल्या आयुष्यामध्ये एकमेकाविषयी असणारी स्नेह भावना कधीही कमी होऊ शकत नाही. हे खरं आहे की शिस्त आणि स्वावलंबन. मी मनात विचार केला की मी आजही 20 वर्ष होत आहे आमदार आहे पण माझे कपडे मीच धुतो. मी मनात विचार केला की माझ्या मनात ही भावना कशी काय निर्माण झाली आणि जेव्हा मंचावर मी बसलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझे अंतर्वस्त्र मी याकरता धुतो की स्काउट गाईड मध्ये जेव्हा केव्हा मी शिबिरामध्ये गेलो असेल तेव्हा हा जो संस्कार स्वावलंबनाचा झाला, आपण जी कृती करतो त्याचं काय महत्व आहे आणि त्या महत्वाच्या संदर्भामध्ये आपल्याला मग समाजरून आठवू शकते. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, आता किती लोकांच्या बोटाला गरम तवा लागेल सांगता येत नाही. आणि जेव्हा आपण फुंकतो ती आग लावण्यासाठी तेव्हा किती त्रास होतो 3 दिवसामध्ये हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्या आईचं महत्व काय हे न सांगता आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही की आपली आई आपल्यासाठी जेव्हा स्वयंपाक करते आणि आपल्याला खाऊ घालताना मात्र वेळ प्रसंगी ती उपाशी राहते तेव्हा आईचं मत हे का अनन्यसाधारण आहे हे 3 दिवसामध्ये न शिकवता न पुस्तकात वाचता तुम्हाला समजू शकेल. जेव्हा रॉबर्ट बेडन पॉवलनी ही स्काउट गाईड ही संकल्पना मांडली, स्काउटिंगची संकल्पना, मी जेव्हा युनायटेड किंगडम मध्ये एका अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा यांच्या घरी जाण्याचा मला योग आला. म्हणजे ते आता नाही पण त्यांच्या घरी अजूनही स्काउट गाईडचे सर्व जे पुरस्कार आहेत त्यांना शेकडो पुरस्कार प्राप्त झाले. ते जपानला गेले होते, मलेशियाला गेले होते. पण मी मनात विचार केला की स्काउट गाईडची संकल्पना का आली तर ही याचं पहिले तर 9 मुद्दे होते, नंतर 10 मुद्दे झाले. पण 9 मुद्द्यापैकी 10 वरून 9 झाले. पण पहिला मुद्दा जो होता तो होता की आपण आपल्याबद्दलचा समाजामध्ये विश्वास निर्माण करणे. सामान्यतः आपण पाहतो की आपण मोहामध्ये लवकर बळी पडतो कारण प्रत्येकाच्या मनामध्ये राम आणि रावण आहे. प्रत्येक जण स्वतःच्या चुकीचा वकील असतो आणि दुसरीच्या चुकीचा न्यायाधीश असतो. आपली चूक ही आपल्याला कधी लक्षात येत नाही. कदाचित ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल की एक पतिदेव कान नाक घसा तज्ञाकडे जातो, ENT स्पेशालिस्ट कडे, आणि त्या डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर साहेब माझी बायको बहिरी आहे, तिला औषध द्या. डॉक्टर म्हणतो की मी पेशंटला पाहिल्याशिवाय औषधी देऊच शकत नाही.
हा जेव्हा खूप हट्ट करतो की न पाहता तुम्ही औषधी द्या, तो म्हणतो असा डोस मी कसा ठरवणार की न पाहता ती किती बहिरी आहे, मी औषधीचा डोस ठरवू शकत नाही. तू असं कर, घरी जा, 15 फुटावरून प्रश्न विचार, 10 फुटावरून विचार, 5 फुटावरून विचार, जिथून तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझी बायको देईल मला येऊन सांग की इतक्या अंतरावरून मला उत्तर आलं म्हणजे मी तेवढा डोस देईल. पतिदेव घरी गेले, 15 फुटावरून त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आज कोणती सब्जी बनाई आहे, उत्तर आलं नाही. 10 फुटावर गेले, 5 फुटावर गेले, मग जवळ जाऊन जेव्हा पतिदेव जोरात म्हणाले की 3 बार से मैं पूछ रहा हूं कौन सी सब्जी बनाई, बायको म्हणाली 3 बार से मैं बता रही हूं कि भेंडी की बनाई, भेंडी की बनाई, भेंडी की बनाई. बहिरी बायको नव्हती, बहिरी हा स्वतः होता. पण दुसऱ्याला बहिर समजून हा स्वतःचा बहिरेपण लपवण्याचा प्रयत्न करत होता. मग आपण आयुष्यामध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिली गोष्ट स्वतःची चूक समजता आली पाहिजे आणि दुसऱ्यावर दोष देण्याच्या ऐवजी आपला चांगुलपणा विकसित कसा करता येईल. तर यज्ञाची ही गोष्ट तुम्ही कधी ऐकली असेल की एका गावात यज्ञ झाल्यानंतर समारोप झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी यज्ञ साफ करण्यासाठी एक बाई गेली. यज्ञ तर संपून गेला होता, चुकून थुंकली, यज्ञाच्या कुंडात तिची थुंकी पडली. तिला वाटलं की मी चूक केली म्हणून ती थुंकी पुसायला गेली, तर एक सोन्याचं नाणं तयार झालं. तिने ते सोन्याचं नाणं हातात घेतलं. मग रोज यायची, यज्ञ कुंडात थुंकायची, सोन्याचं नाणं घ्यायची. 4-5-7 दिवसात तिच्याकडे सोन्याचे नाणे झाले, दागिना झाला. बाजूच्या बाईने वाटलं की ही बाई सोन्याचा दागिना घालते, हिला कुठून धनगाप झाला म्हणून कान देऊन तिच्या घरापाशी ती ऐकत होती. बाईचं नवऱ्याशी बोलणं ऐकलं. ही बाई गेली, यज्ञात थुंकली, तिलाही सोन्याचं नाणं मिळालं. मग त्या गावातल्या सर्व महिलांना जेव्हा ही बातमी समजली, प्रत्येक बाई सकाळी जायची, थुंकायची आणि सोन्याचं नाणं घ्यायची. पण त्या गावात एक असं कुटुंब होतं की ती बाई म्हणाली की यज्ञात थुंकणं पाप आहे. पण जेव्हा सर्वांच्या अंगावर दागिने पाहायला लागली तर त्याही बाईला मोह झाला. ती म्हणाली की मी जाऊन थुंकते. नवरा म्हणायचा की थुंकायचं नाही, ती म्हणायची थुंकायला जाते. मग 3 दिवस वादविवाद झाला आणि जेव्हा मग ती बाई म्हणाली की मला थुंकू देत नसाल तर मी गाव सोडून तरी जाते, पण मला सहन होत नाही. मग नवरा म्हणाला ठीक आहे चल गाव सोडून जाऊ आपण. दोघे गाव सोडून निघाले आणि गावाच्या बाहेर जसे ते टेकडीवर चढले, बाई म्हणाली की एकदा मी शेवटचं गावाकडे नजर देऊन पाहून घेते, कारण या गावात माझं आयुष्य गेलं. म्हणून त्या गावाकडे जेव्हा तिने पाहिलं तर गाव पेटून गेलं होतं, जगून ते भस्मसात होत होतं. त्या बाईला आश्चर्य वाटलं. ती नवऱ्याला म्हणाली की हे गाव कसं पेटलं. नवरा म्हणाला की हे गाव याकरता पेटलं की जोपर्यंत तुझा चांगुलपणा आणि तू या गावात होती तर देव या गावाच्या पाठीशी होता. पण जेव्हा तुझा चांगुलपणा आणि तू या गावात राहिली नाही तेव्हा मात्र गाव जळून भस्मसात झालं. आपण सुद्धा जेव्हा समाजात हा विचार करतो तेव्हा आपण जर चांगुलपणा कायम ठेवला तर समाज टिकेल. आणि ज्या दिवशी सर्व लोक स्वार्थी होतील तेव्हा मात्र हा विश्वास संपुष्टात जाईल. कारण आपल्यावर अनंत लोकांचे ऋण असतात. मग कधी कधी आश्चर्य वाटतो की आपण श्रेष्ठ योनीमध्ये आपला जन्म झाला, इतर योनीला मदत करण्याचा अधिकार नाही. तुम्ही कधी पाहिलं का की एक बैल जखमी आहे आणि दुसरा बैल औषधी मलमपट्टी घेऊन गेला आणि त्या बैलाची जखम पुसून त्याच्यावर पट्टी बांधली, असं दृश्य तुम्ही कधी पाहिलं. एक हत्ती आहे, दुसरा हत्ती वेदनेने तडफत आहे आणि हा हत्ती त्या ठिकाणी जाऊन त्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्याला औषधीचा डोस देत आहे, गोळ्या कुटून सहदामध्ये चाटवत आहे. असं पाहिलं का? नाही. कारण ईश्वराने 84 लक्ष योनीमध्ये कर्मयोनी मनुष्याला दिली आहे आणि ही कर्मयोनी दिली ही चांगलं काम करण्यासाठी दिली, ही सेवाभाव करण्यासाठी दिली. समाजामध्ये कोणी कितीही वाईट वागत असेल तर मी माझा चांगुलपणा हे सोडणार नाही याकरता आपल्याला मनुष्य योनी दिली. जे याच्यामध्ये नापास होतात ते पुढच्या जन्मी दुसऱ्या योनीमध्ये जातात आणि जे पास होतात त्यांच्या मागे ईश्वर त्यांचं भविष्य, आयुष्य आणि पुढचा जन्मही चांगला करतो. मग आपल्याला ठरवायचं आहे की आपण कसं वागणार आहोत. शेवटी आपण जेव्हा जगतो तेव्हा प्रत्येकाचं काही ना काही ऋण असतं. एकदा माझ्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले, खूप दुखत होते. डॉक्टरनी मला पेन किलर दिला आणि जेव्हा मी विचार केला मनात जर पेन किलरचा शोध लागला नसता तर मी किती तडफलो असतो, 3 दिवस तर झोपू शकलो नसतो. जसे आता मी काही विद्यार्थी पाहिले जांभई देत होते, कारण रात्री काल झोप झाली नसेल, जांभई देत होते. मी आपलं पाहत होतो त्यांच्या चेहऱ्याकडे, कारण झोप झाली नाही तर किती त्रास होतो
याची जाणीव तुम्हालाही आहे आणि ती जाणीव मीही घेत होतो की जर 3 दिवस मी झोपू शकलो नसतो तर मग मी विचार केला पेन किलरचा शोध कोणी लावला. आणि जेव्हा मी इंटरनेटवर गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्यांनी पेन किलरचा शोध लावला त्यांनी तर आपला मृत्यू हातात घेऊन हे संशोधन केलं. जेव्हा पहिलं इंजेक्शन त्यांनी अॅनेस्थेशियाचं तयार केलं की ऑपरेशन करताना त्या माणसाला वेदना आणि दुःख होऊ नये, किती डोस घ्यायचा माहित नव्हता. कंपाऊंडरला सांगितलं की हे टोच, आणि हे टोचायच्या अगोदर त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र घेऊन ठेवलं की हे टोचल्यावर कदाचित जर मी मेलो तर हे माझं मृत्यूपत्र. स्वतःवर प्रयोग केला, स्वतःच्या मरणाची भीती ठेवली नाही. आणि म्हणून आज पेन किलरचा शोध लागला आणि कितीही मोठं ऑपरेशन असलं तर आमचं आयुष्य कसं सुसह्य झालं, आनंदी झालं की आज आम्ही हे दुःख सहन करू शकतो. मग त्या व्यक्तीचे समाज ऋण आमच्यावर नाहीये. आणि कधी कधी मग याचं आश्चर्य होतं की एका बसमधून एका 23 वर्षाच्या मुलीला बाहेर फेकलं जातं आणि लोक 2 तास ती रस्त्याच्या कडेला पडली असते आणि मदतीला धावत नाही, कारण ते स्काउट गाईडचे विद्यार्थी नसतात. पण चंद्रपूरमध्ये एक घटना होते की एक माकड तारेला स्पर्श होतो, ते माकड खालती पडतं, त्या माकडाच्या हातातली पायातली शक्ती कमी होते, ते उठू शकत नाही. स्कूटरचा सायकलचा धक्का लागू नये म्हणून बाकी माकड त्या माकडाच्या सभोवती जमा होतात आणि स्कूटरवाला जर कोणी आलात तर दात विचकतात की त्याने इथून गाडी नेऊ नये. जे माकडाला समजतं ते दुर्दैवाने जर माणसाला समजत नसेल तर मग तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. की स्काउट गाईडचा विद्यार्थी म्हणून समाजामध्ये आपण हे करू शकतो का? आपण स्वतःमध्ये संस्कार निर्माण करू शकतो का? असं म्हणतात की पाण्याचा थेंब सहवासाने त्याच्या आयुष्याचं माती की सोनं हे ठरत असतं. पाण्याचा थेंब जेव्हा तव्यावर पडतो तेव्हा नष्ट होतो. तोच पाण्याचा थेंब कमल पुष्पावर पडतो तर तो चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब जेव्हा शिंपल्यात पडतो तेव्हा मात्र त्याचा मोती होतो. आपलं आयुष्य कसं जगायचं? तव्यावर पडून मरायचं की शिंपल्यात जाऊन आपण मोती व्हायचं? हे तर तुम्हाला मला सर्वांना ठरवता येतं. काही लोक असे असतात की तव्यावर पडतात, आयुष्य संपून जातं. मग आपल्याला निर्णय करायचा की आपल्याला आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे. आणि हे व्हायचं असेल तर याचा पाया आहे आणि तो म्हणजे विश्वास. याचा पाया आहे तो म्हणजे सेवा. याचा पाया आहे ते म्हणजे स्वावलंबन. की माझ्यावर मी स्वतःसाठी जी जी गोष्ट गाते ती करण्याचा मी प्रयत्न करू शकतो. हे आपल्याला जर स्काउट गाईडच्या संस्कारातून मार्गदर्शनातून पुढे जाता आलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य जे आहे ते आनंदी होऊ शकतं. अन्यथा 3 दिवस या 3 दिवस आल्यानंतर एक कार्यक्रम संपन्न झाला, एक इव्हेंट आपण पूर्ण केलं असं जर समजून गेलो तर तो रॉबर्ट बेडन पॉवेल यांनी ज्यासाठी स्काउटिंगची सुरुवात केली त्या लक्ष्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही याचा विचार केला पाहिजे. शेवटी समाज ऋण फेडायचं असेल तर आपल्यामधला चांगुलपणा तयार केला पाहिजे. मला आठवतं की एक माणूस म्हणाला की हे देश अच्छा आहे, पण कोणताही देश चांगला वाईट नसतो. त्या देशातल्या माणसांवर तो देश चांगला की वाईट हे ठरत असते. आणि त्या देशातली माणसं जर चांगली असेल तर तो चांगला की वाईट ठरत असेल. मग आम्हाला जर सेवाभावी वृत्ती नसेल तर आमचा देश हा कितीही श्रीमंत झाला आणि लोक मात्र वाईट असले तर या देशाचं नाव कुणीही घेणार नाही. मग आमच्यावर जो जो व्यक्ती, जो जो गट, जो जो समूह ऋण करतो, आपल्यावर आपल्या जीवन जगताना त्याची मदत होते. हे जे कपडे घालतो ना आपण, त्या सूतगिरणीमध्ये जो मजूर काम करतो त्याचं आयुष्य त्या सूतगिरणीच्या प्रदूषणाने 5 वर्ष कमी होतं. त्याचं आयुष्य तो 5 वर्षांनी कमी करतो तेव्हा जाऊन आपल्या अंगावर कपडे येतात. सियाचीन मध्ये -20 सेंटीग्रेड मध्ये सैनिक त्या बर्फामध्ये 3-3 फुटात पाय रोवतो, डबाबंद जेवण लिक्विडी स्वरूपामध्ये करतो, तेव्हा जाऊन आपल्या देशाची सुरक्षा होते आणि आम्ही स्काउट गाईडचा मेळावा इथं करू शकतो. हजारो लोक
शेतकरी हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, शहरी लोकांच्या तोंडात अन्नाचा घास देतो. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, पावसाळ्यात चिखल तुडवतो. सापाची चिंता नाही, विंचवाची चिंता नाही. थंडीमध्ये गुलाबी थंडीत आपल्या पोराला छातीची कवटाळून झोपावं तेव्हा जाऊन मचानीवर रानडुकरापासून हरणांपासून आपल्या शेतकऱ्याचं रक्षण करतो. तेव्हा जाऊन धान्याचा घास, अन्नाचा घास, आपण जी चपाती खातो, गहू खातो, तांदूळ खातो ते आपल्या तोंडात येते. जर खरंच शेतकऱ्यांनी ही चिंता व्यक्त दूर केली तर आपण जगू तरी शकू का? मग त्यांचं ऋण नाहीये आपल्यावर, त्यांचंही ऋण आहे. आणि हे ऋण घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे जाताना स्काउटिंगचा, स्काउट गाईडचा विद्यार्थी म्हणून आपण जे आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण यामध्ये दिले, आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की दुनिया कशी वागेल ते मला माहित नाही. साऱ्या जगातला पाऊस थांबवण्याची क्षमता आमच्यात नाही, पण डोक्यावर छत्री मात्र घेता येते. सूर्य होण्याची ताकद कदाचित आमच्यात नसेल, पण एक दीपक, जसं ते गाणं आहे, सूरज ना बन पाए तो दीपक बनके जलता चल, की मी दीपक बनेल, माझ्या आसपासचा तर अंधार दूर करेल. अन्यथा दुर्दैव आमचं असं आहे की इमारती उंच झाल्या, माणसं खुशी झाली, सभागृह मोठे झाले, अंतःकरण छोटी झाली. 10,000 किलोमीटरच्या अमेरिकेत एखादी गोष्ट आणि घटना झाली तर टीव्हीत बसून आमच्या डोळ्यात पाणी येते, पण बाजूच्या शेजाऱ्याच्या घरी वेदना आणि दुःख आहे तेव्हा मात्र आमच्या डोळ्याचं पाणी आटते. ही काही 21व्या शतकातल्या समाजाची चांगुलपणा नाही. मग हा चांगुलपणा समाजात निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो की जगात कोणतीही गोष्ट टाकावू नये, प्रत्येकाचा उपयोग आहे. बंद पडलेली घड्याळ सुद्धा ही 2दा योग्य वेळ दाखवते. मग आम्हाला काय करायचं आहे? एकाने म्हटलं ते खरं आहे की पैर में मोच छोटी सोच इंसान को आगे नहीं बढ़ने देती. एकच लक्ष ठेवा की आयुष्यात मी मोठा होईल, आयुष्यात मी इतका मोठा होईल की आकाशाला माझा हेवा वाटेल. मी माता मांगलीच्या चरणी प्रार्थना एवढीच करेल की या शिबिरात आलेल्या माझ्या या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना इतकी शक्ती दे, इतकी शक्ती दे की स्वतःचा परिवार, स्वतःचं गाव, स्वतःचा तालुका, स्वतःचा जिल्हा आणि स्वतःचा देशाचं नाव रोशन करण्याची ताकद यांच्या मनगटात दे. तुमचं नवीन वर्ष, तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कीर्तीचं जावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्स.